समाजातल्या हिंसा, अत्याचारांच्या काही घटनांमागची विकृत मानसिकता, त्याचे दुष्परिणाम आणि निकोप समाजाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण बाबींविषयी विवेचन करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये एकूणच हिंसाचाराच्या घटनांमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली दिसते. आपल्याला अशा घटनांमध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची वर्तणूक आधी जाणवू शकते का? त्याची काही लक्षणं आहेत का? ही जे व्यक्ती असतात या लोकांमध्ये काही व्यक्तिमत्व दोष आपल्याला दिसून येतात. ही व्यक्तिमत्व दोष जे आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ हाय इम्पल्सिव्हिटी, म्हणजे पुढचा मागचा विचार न करता निर्णय घेणे, परिस्थिती धोकादायक असली तरी धोकादायक परिस्थितीकडे पाऊल ठेवणे, उदाहरणार्थ हाय रिस्क टेकिंग बिहेवियर. ही सगळी व्यक्तिमत्व दोष ज्या व्यक्तींमध्ये आहेत अशी व्यक्ती गुन्हेगारीकडे जास्त वळण्याची शक्यता असते. एकूण जर का थोडंफार सांख्यिक दृष्टीने बघायला गेलं तर पुरुषांमध्ये हे जास्त घडतं असं वाटतं आपल्याला? हो, पुरुषांमध्ये हे प्रमाण भारतात जे काही अभ्यास झाले आहेत, एस्पेशली चेन्नईमध्ये ह्याच्यावरती फार रिसर्च झाला आहे. त्या रिसर्चनुसार हे प्रमाण पुरुषांमध्ये निश्चितच जास्त आहे. याची काही कारणे देखील आहेत की आपली एक तर पुरुष प्रधान संस्कृती आहे, जेंडर रोल्स काही ठराविक आहेत, शिवाय पुरुषांमध्ये असलेले काही हॉर्मोन्स देखील ह्या परिस्थितीसाठी जिम्मेदार आहे. जेव्हा आपल्याला ही लक्षणं आहेत किंवा दिसत आहेत असं आपल्याला लक्षात येत आहे, तर मग या दृष्टीने आपण असा विचार करू शकतो का की ही लक्षणं आपण वाढू देऊ शकणार नाही किंवा आपल्याला त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आणता येईल? तर अशा दृष्टीने काय उपाय करता येऊ शकतात? ह्याच्यासाठी उपाययोजना म्हणजे मुलांना लहानपणीच विवेकी विचार शिकवणे, लहान मुलांना योग्य वेळीच त्यांचे जे वर्तणूक आहे त्या वर्तणुकीचं नियंत्रण करणे आणि त्यांना वाईट जी वर्तणूक आहे तिथे जाण्यापूर्वीच त्यांना कंट्रोल करणे हा योग्य उपाय राहील. एकूण एक पालक या दृष्टीने विचार करायचा झाला तर या ठिकाणी जिथे आपण म्हणतो की मुलांना योग्य पद्धतीने संस्कार किंवा विवेकी विचार शिकवणे, तर हे शिकवणं ही सुद्धा थोडीशी एक शिक्षणाचीच बाब आहे. पालकांनाही ते शिकून घेतलं पाहिजे. तर काय या दृष्टीने सांगाल आपण? एखादी वर्तणूक किंवा बिहेवियर बदलण्यासाठी 3 पद्धती आहेत. एक म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आपण एखाद्या मुलाला त्यांनी चांगलं काम केल्यास आपण त्याला शाबासी देतो, आपण त्याला त्याची वर्तणूक वाढावी म्हणून त्याला आपण प्रोत्साहन देतो. ही एक पद्धत झाली. दुसरी आहे निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. निगेटिव्ह रिइन्फोर्समेंटमध्ये आपण त्याला एखादी शिक्षा होऊ नये म्हणून आपण त्याला पूर्वी एक काम देतो. उदाहरणार्थ, बाबा तू सोमवार ते शुक्रवार अभ्यास कर, मग आपण शनिवारी हॉटेलमध्ये जाऊ किंवा सिनेमाला जाऊ. असं ही झाली निगेटिव्ह रिइन्फोर्समेंटची एक पद्धत. आणि शेवटची पण जी सगळ्यात कमी वापरावी अशी एक पनिशमेंट आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट यामध्ये एक छोटासा फरक आहे. निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट आपण एखादी वागणूक किंवा वर्तणूक वाढवण्यासाठी आपण ती वापरतो. पनिशमेंट आपण एखादी वर्तणूक कमी करण्यासाठी वापरतो. पनिशमेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीला लगेच ताबडतोब अशी शिक्षा देणे, पण ही शिक्षा आपण वारंवार दिल्यास त्या शिक्षेचा जो पर्पज आहे, जो परिणाम आहे तो निघून जातो. त्यामुळे पनिशमेंट ही कमीत कमी वापरून आपण पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट हे जर का मुलांवरती आपण जास्त वापरला तर मला असं वाटतं की त्याचा फायदा त्यांची वागणूक चांगली करण्यामध्ये होईल. आणि मला वाटतं कदाचित इथेच थोडीशी गल्लत होते, कारण आधीच्या ज्या 2 कृती तुम्ही सांगितल्यात त्याला थोडासा वेळ लागणार आहे आणि शिक्षा ही लगेच देता येते आणि त्यातनं, आणि म्हणून असा प्रश्न थोडासा आहे पुढचा की शारीरिक शिक्षा देणं किंवा शारीरिक मारहाण करणं हा शिक्षेचा पर्याय कितपत योग्य आहे? शारीरिक शिक्षा आपण देऊ शकतो, पण त्या शिक्षेचा जो लॉंग टर्म इफेक्ट आहे तो फार कमी असतो. त्याचे फक्त शॉर्ट टर्म इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. शिक्षा ही तेव्हा जी कृती केल्यास ताबडतोब दिली, योग्य वेळी योग्य कृतीसाठी आपण दिली तर त्याचा फायदा जास्त होतो. शिक्षा आपण वारंवार देत गेलो तर जसं आपण म्हणतो की मुलगा मार खाऊन कोडगा झाला, त्याचा हा लॉंग टर्म इफेक्ट शेवटी वर्तणूक तर बदलत नाही, वर्तणूक ही तशीच राहते, शिवाय परिस्थिती ही आणखी हाताबाहेर जाते. हा झाला साधारणपणे एक उमलत्या वयातल्या पद्धतीचा पालकांनी करायचा विचार. पण नंतरच्या काळामध्ये व्यसनाधीनता हा एक महत्त्वाचा पैलू असतो की ज्या सगळ्या ह्या नकारात्मक गोष्टींकडे जाणारा. तर व्यसनाधीनता आणि हिंसा यांचा संबंध आहे का? डेफिनेटली. व्यसनाधीनता आणि हिंसाचार याचा खूप 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 मोठा संबंध आहे. व्यसनाधीनता आपण कमी करण्यासाठी जे काही डिअडिक्शन ट्रीटमेंट्स देतो त्याचं मूळ प्रिन्सिपलच हार्म मिनिमायझेशन, म्हणजे क्राईम कमी करणं किंवा हिंसाचार कमी करणं
जो समाजात गुन्हा वाढतो आहे तो कमी करणं आहे. आपण जी व्यसनाधीनतेची ट्रीटमेंट करतो मानसोपचारामध्ये, त्यामध्ये मूळ ही जी संकल्पना आहे हार्म मिनिमायझेशन, त्यामुळे हिंसाचार हा कमी होतो. व्यसनाधीन व्यक्ती स्वतःवर त्याचा कंट्रोल राहत नाही. मुळात माणसाकडे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ही एक देवाणी दिलेली देणगी आहे जी आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी बनवते. तर ही प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवरचं जे नियंत्रण आहे, जे एका माणसाला सद्विवेकी बनवतं, त्याच्या जजमेंट केपेबिलिटीज योग्य ठेवतं, त्याला एक देशाचा सुजाण नागरिक बनवतं, ते कुठलंही व्यसन घेतल्यावरती त्याचा हा कंट्रोल सुटतो. तर व्यसनाधीनता हिंसाचार वाढवण्यामध्ये आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो जास्तीत जास्त टिकतो. एक मुद्दा हा झाला व्यसनाधीनतेचा. दुसरा त्याचबरोबर असा आहे की हे व्यसन कुठल्याही प्रकारचं नाही, पण कुणीतरी सांगितलं, मग कुणीतरी त्याच्या भावना भडकावल्या आणि तो प्रवृत्त झाला, आणि हे जेव्हा समूहाच्या दृष्टीने घडतं तेव्हा दंगल वगैरे अशा घटना घडतात. त्या संदर्भात काय सांगाल? हा जो हिंसाचार आहे ह्याच्यामध्ये सामाजिक पैलूंकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला योग्य शिक्षण मिळालं नाही, त्याच्या अवतीभोवती सामाजिक आपत्ती, ज्याला आपण सोशल ॲडव्हर्सिटीज असं म्हणूया, अशा सोशल ॲडव्हर्सिटीज ह्या लहानपणापासून आहेत. शिवाय त्याला योग्य परिवार किंवा कौटुंबिक आधार हा जो आहे मिळाला नाही, अशा लोकांमध्ये या हिंसाचाराचं प्रमाण हे जास्त राहतं. शिवाय ह्या लोकांमध्ये विवेकी बुद्धी किंवा विवेकीपणा याची शक्यता असण्याची जी आहे ती अतिशय कमी असते. हा जो मग महत्वाचा मुद्द्याकडे आपण येतोय परत, की विवेकीपणा, आणि त्यातला तुम्ही जो कुटुंबाचा उल्लेख केलात, मग असं जाणवतंय का की हे जे काही विवेकीपणा निर्माण करण्याची किंवा ती प्रवृत्ती माणसामध्ये असण्याची शक्यता जुन्या पिढीमध्ये जास्त होती आणि अलीकडे हे घडत नाहीये? काय कारण सांगता येते? विवेकीपणा ह्याच्या सर्वात महत्वाचं आहे की ज्या व्यक्तीने हिंसाचार लहानपणी बघितला आहे किंवा अनुभवलेला आहे, तर रिसर्च किंवा सायकोलॉजीमधले स्टडीज असं सांगतात की तो व्यक्ती पुढे जाऊन एक तर हिंसाचाराचा बळी बनतो किंवा हिंसाचार करण्यास तो अग्रगण्य असतो, सगळ्यात समोर असतो. तर हेच जर का आपल्याला प्रमाण कमी करायचं असेल तर आपल्याला सामाजिक आणि त्याच्या पर्सनॅलिटीज किंवा व्यक्तिमत्वावरती आपल्याला काम करायला हवं. विवेकीपणा वाढवण्यासाठी आपल्याकडे काही काउन्सिलिंग पद्धती आहेत, जसं रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, किंवा आपले जे संस्कार आहेत ते वाढवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रभावी पालकत्व केल्यास, लहानपणापासून आपण जर का ह्याचा अवलंब केला तर जास्तीत जास्त फायदा आपल्याला या फ्रंटवर होईल. पालकत्वाच्याच संदर्भामध्ये एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा की बरेचदा असं होतं की एखादी घटना व्यक्तीच्या आयुष्यात घडल्यानंतर त्याची जी रिॲक्शन असते त्या पद्धतीने त्याचं घडत जातं, त्याचं व्यक्तिमत्व घडत जातं. तर अशा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा एकूण कसा काय संदर्भ लावता येईल व्यक्तिमत्वाशी? व्यक्तिमत्व हे लहान वयाच्या 18व्या वर्षापासून शेप घ्यायला किंवा तयार व्हायला सुरुवात होते. पण ह्याला कारणीभूत आहे लहानपणी घडलेल्या त्याच्या आयुष्यात घटना. उदाहरणार्थ, जर का त्याचे आई वडील घटस्फोटीत असतील किंवा हिंसाचार हा आई वडिलांमध्ये सतत होत गेलेला असेल, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला एक संपूर्णपणे वेगळं वळण असं मिळतं. तर जर का आपल्याला असे व्यक्तिमत्व दोष लोकांमध्ये कमी करायचे असतील तर सर्वप्रथम कौटुंबिक आधार वाढवणे, पालकांचा मुलांसोबत सुसंवाद वाढवणे, क्वालिटी टाइम, आई वडिलांनी त्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ वाढवणे. म्हणजे असेही आमच्याकडे पालक येतात की जे काही मालिका मुलं घरी असताना बघत नाहीत किंवा ते विशिष्ट वेळ टीव्ही हा संपूर्णपणे बंद ठेवतात आणि जास्तीत जास्त वेळ हा मुलांसोबत घालवतात. तर हे सुसंवाद होणं आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्या मुलांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करणं आय थिंक जास्त योग्य आहे. खूप खरं म्हणजे महत्त्वाचा विषय, पण अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात तुम्ही माहिती दिलीत, आणि शेवटचे जे 3 मुद्दे सांगितले ज्याच्यावर खरं म्हणजे पालकत्व कसं असावं याचाही एक वस्तुपाठ तुम्ही सांगितलात. मनापासून धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल.